Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा. एनसीपीला भाजपची सूचना. विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रात एक मंत्रीपद मिळणार. सूत्रांची माहिती. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती. अर्थ खात्यावरनं पडद्याआड घमासान. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांची उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा. अर्थ खातं देण्यास शिंदेंचा विरोध असल्याच्या बातमीनंतर बैठक. 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांसोबत चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द. जयंत पाटील आणि आव्हाडांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांची चर्चा करणार. महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार. विशिष्ट पक्षाला अर्थ खातं देऊ नका असं शिंदे बोलणार नाही. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. जयंत पाटील आणि शिंदे यांच्या भेटीत राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही. तटकरेंचं वक्तव्य. अर्थ खातं हे निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार. अर्थ खात्यासंदर्भात अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. अजितदादांनंतर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात. जयंत पाटील महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे अडचण होतीये. सुषमा अंधारेंचं भाष्य. पार्थ पवारांची काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांची फडणवीसांसोबत बैठक. सूत्रांची माहिती. केंद्रात मंत्रीपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज. मात्र दोन्ही पदं पटेल यांना देण्यास पक्षातल्या नेत्यांचाच नकार. सूत्रांची माहिती. सुनील तटकरेंबाबत न बोललेलंच बरं. ते कुणाचेही होऊ शकत नाहीत. रामदास कदम यांचा तटकरेंवरती घणाघात. तर गटारात दगड मारून अंगावर घाण घेणार नाही. सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. फडणवीस दिल्लीत गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार. भाजपचाच वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होईल. संजय राऊतांचं भाकीत. तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीत जातील. बन यांचं उत्तर. राजकारणात काहीही अशक्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसात एकत्र येणार. शिंदे आणि ठाकरेंचंही भविष्यात मनोमिलन होणार. रवी राणांच्या दाव्यामुळे खळबळ. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढला. मात्र वांगचूक यांचं 9 किलो वजन घटलं. प्रकृतीही चिंताजनक. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावरती ठाम. खासदार सुप्रिया सुळेंची सोनम वांगचूक यांच्या उपोषणस्थळी भेट. सुळेंकडनं वांगचूक यांना उपोषण सोडण्याची विनंती. तर सरकार अतिशय असंवेदनशील. सुळेंची टीका. मनसे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार. जंतर मंतरवर सोनम वांगचूक यांच्या उपोषणस्थळी भेट देणार. मनसेचे आणखी काही नेते सोबत असणार. 22 जुलै रोजी मनसे मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढणार. चेंबूर दुर्घटना प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार. संदीप देशपांडेंची भूमिका. कल्याण डोंबिवलीसह पलावा परिसरात बत्ती गुल. सोनारपाडा, कासारियो, कासाबेलासह अनेक भागात वीज पुरवठा खंडित. 3.25 लाख ग्राहक अंधारात. महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.